Good morning, students. आज आपण पाहणार आहोत gonads. Gonads is a gland which secrete hormone. There are two types of gonads: testes and ovaries. Male gonads is called as what? Testes, and female gonads is called as what? Ovaries. Now see, testes, this is male gonads which is outside the body and in round shape. इथे दाखवले बघा round shape मध्ये testes. Okay, now in this testes there is a highly coiled structure. See this one, highly coiled structure is there, and that is called as what? Tubules. Seminiferous tubules म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो? Seminiferous tubules. Okay, now ह्या ज्या तुमच्या लाइनिंग आहेत, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या ज्या लाइनिंग आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लिडिक सेल्स असतात. There are lytic cells which produces androgen, and that is nothing but testosterone. Androgen लाच टेस्टोस्टेरॉन म्हणायचं आहे. तर ह्या ज्या लिडिक सेल असतात त्या लिडिक सेल काय प्रोड्यूस करतात? टेस्टोस्टेरॉन तुमचा प्रोड्यूस करतात. दॅट इज नथिंग बट व्हॉट? मेल हार्मोन. ओके, नाउ सी, हा जो टेस्टोस्टेरॉन आहे तो जर तुम्हाला स्टिम्युलेट व्हायचा असेल, सिक्रीट व्हायचा असेल, तर तुम्हाला LH मीन्स यू नो व्हेरी वेल, आपण बघितलेले हार्मोन्स मध्ये लक्षात आलं. ल्युटेनायझिंग हार्मोन जो आहे, LH मीन्स व्हॉट? ल्युटेनायझिंग हार्मोन, तो तुमचा ह्या टेस्टोस्टेरॉनला काय करणार आहे? स्टिम्युलेट करणार आहे, जेणेकरून हे तुमचे फंक्शन होणार आहेत. लक्षात घ्या. ओके, हा तुमचा टेस्टोस्टेरॉन जो आहे त्या हार्मोनची जी फंक्शन जी व्हायची असेल तर तुम्हाला ल्युटेनायझिंग हार्मोन काय करतो? ह्या टेस्टोस्टेरॉनला काय करतो? स्टिम्युलेट करतो. ओके, नाउ सी हियर इट इज अ हायपोथॅलॅमस. आता ही पिट्युटरी ग्लँडची डायग्राम मी इथे दाखवलेली आहे. ठीक आहे, ब्रेन मध्ये जी पिट्युटरी ग्लँड आहे त्याची डायग्राम जी आहे, एच फॉर हायपोथॅलॅमस सांगितलंय. हायपोथॅलॅमस कडनं सिग्नल तुमचा येतो पिट्युटरी ग्लँडला, आणि हा जो पिट्युटरी ग्लँड आहे त्याचा अँटीरियर लोब आहे मित्रांनो. झालंय आपलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे जे हार्मोन्स आहेत बघा, ल्युटेनायझिंग हार्मोन आणि FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, असे दोन टाइपचे हार्मोन काय होतात? सिक्रीट होतात. ठीक आहे, आणि हे हार्मोन नंतर ह्या टेस्टोस्टेरॉनला काय करतात? स्टिम्युलेट करतात. हा जो ल्युटेनायझिंग हार्मोन असतो तो टेस्टोस्टेरॉनला स्टिम्युलेट करतो, आणि जो FSH जो आहे, FSH दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हा तुमचा मेल हार्मोन मध्ये जो स्पर्म्स आहे, स्पर्म्स प्रोड्यूस करण्याचं काम करतो. ओके, ठीक आहे. नाउ फंक्शन, सी द फंक्शन. बिफोर बर्थ इट प्रमोट्स डेव्हलपमेंट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बर्थच्या अगोदर हा जो टेस्टोस्टेरॉन आहे तो डेव्हलपमेंट करतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची, बर्थच्या अगोदर. लक्षात आलं? ठीक आहे. आता बर्थ नंतर, बर्थ झालं, बेबी झालं, नंतर ते ग्रो होते. ठीक आहे, ग्रो झाल्यानंतर मग अप टू प्युबर्टी लेवल बघा, अप टू प्युबर्टी लेवल तुमची टेस्टोस्टेरॉन तेवढीच राहते. ठीक आहे, लेवल जी असते किंवा जे हार्मोन्स असतात ते तसेच राहतात. ठीक आहे, थोड्याशा प्रमाणात. मग आता टेस्टोस्टेरॉन तुमचे हार्मोन वाढवले पाहिजेत, बिकॉज प्युबर्टी एजला आलेला आहे. लक्षात आलं? ठीक आहे, ज्या वेळेस बेबी ऍट द प्युबर्टी लेवल जाईल, म्हणजे बेबीची जशी ग्रोथ होईल आणि ज्यावेळेस त्याची प्युबर्टी एज येईल त्यावेळेस टेस्टोस्टेरॉन तुमचा स्टिम्युलेट झाला पाहिजे, सिक्रीट झाला पाहिजे हार्मोन, की जो वर्क करणार आहे तो प्रमोट द मेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर. ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह मेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर तुमचे काय होणार आहेत? प्रोसेसिंग मध्ये येणार आहेत. म्हणजेच काय होणार आहे? प्युबर्टी एजला मेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर तुमचे जे आहेत ते काय होणार आहे? प्रोसेस मध्ये येणार आहेत. म्हणजेच काय होणार आहे? इन्क्रीज मसल, बोन अँड मास. बघा, हाईट वाढते.
नंतर शोल्डर्स जे आहेत, शोल्डर चेस्ट वाढतात. नंतर आवाजामध्ये बदल पडतो. आवाज असा डीपली साऊंड येतो बघा, आवाजामध्ये बदल होतो. हाईट तर पटकन वाटते. बऱ्याच वेळा आपण बघा, बऱ्याच दिवसांनी नाही बघितलं आणि त्या टायमाला बघितलं प्युबर्टी एजला, तर काय जण म्हणतात काय हाईट वाढली आहे. आवाजामध्ये फरक पडतो. चेंज ऑफ व्हॉइस, लक्षात आलं. देन ग्रोथ ऑफ सेक्शुअल ऑर्गन, नंतर हेअर ग्रोथ, ठीक आहे, मिशा यायला लागतात, दाढी यायला लागते. ओके, आणि त्यासाठी हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन सिक्रेट झाला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, सो दीज आर नथिंग बट व्हॉट युअर फंक्शन्स: इन्क्रीज मसल अँड बोन मास, चेंज ऑफ व्हॉइस, हेअर ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ सेक्शुअल ऑर्गन. दीज आर द फंक्शन ऑफ टेस्टोस्टेरॉन. ओके, नाउ वी सी दी ओव्हरीज. बघा, हे ओव्हरीजचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा युटेरस पार्ट आहे. अँड एफ्टी मीन्स देर इज अ फिलोपाईन ट्यूब. बघा, ह्या दोन तुमच्या फिलोपाईन ट्यूब आणि त्याच्या बरोबर बिलो ओव्हरीज आहे. इथं ओव्हरी दाखवलेली आहे बघा, ओव्हरी. ओके, नाउ सी दिस ओव्हरी सिक्रेट टू हार्मोन्स. दोन हार्मोन्स तुमचे सिक्रेट झालेले आहेत. एक म्हणजे एस्ट्रोजेन आणि दुसरा जो आहे तो प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, आता ही जी ओव्हरी असते ती फिमेल मध्ये आहे, लक्षात घ्या. ओके, इन ऍब्डोमिनल कॅव्हिटी. ठीक आहे, ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये ओव्हरीज असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, इन फिमेल. ठीक आहे, फिमेल मध्ये युटेरस आहे, फिलोपियन ट्यूब आहे, नंतर बिलो दिस फिलोपियन ट्यूब देर आर ओव्हरीज and these ovaries secretes estrogen, progesterone hormones. टू हार्मोन सिक्रेट करतो. इथं एकच हार्मोन आहे, लक्षात घ्या. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये एक हार्मोन आहे, दॅट इज टेस्टोस्टेरॉन. इथं मात्र दोन हार्मोन्स आहेत. ठीक आहे, आता हे एस्ट्रोजेन जे असतं, एस्ट्रोजेन, तर एस्ट्रोजेन हार्मोन मध्ये काही सेल्स असतात, त्याला म्हणतात फॉलिकल सेल. काय असतात? फॉलिकल सेल, लक्षात घ्या. फॉलिकल सेलला दुसरं नाव आहे ग्रॅन्युलोसा सेल. काय सांगा? ग्रॅन्युलोसा सेल. लक्षात आलं. जसं हा तुमचा फॉलिकल सेल जो आहे तो तुमचा एस्ट्रोजन काय करतो? प्रोड्यूस करतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्याला दुसरं नाव म्हटलंय ग्रॅन्युलोसा सेल, विच इज मॉडिफाईड इनटू कार्पस ल्युटेटियम. बघा मी काय म्हणतोय, कार्पस ल्युटेटियम. ठीक आहे, सॉरी, कार्पस ल्युटेयम. ओके, आता हा कार्पोस ल्युटेयम जो आहे बघा, कार्पोस ल्युटेयम व्हेरी इम्पॉर्टंट रोल जो आहे, त्याचा इम्पॉर्टंट रोल म्हणजेच काय? देर इज अ प्रोडक्शन ऑफ व्हॉट? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. तुमचा कार्पोस ल्युटेयम, बघा काय म्हणतोय, तुमचा कार्पोस ल्युटेयम हा इम्पॉर्टंट रोल करतो फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. ओके, आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे, हे तुम्ही लिहिलंय बघा, प्रोजेस्टेरॉन हार्मोन प्रिपरेशन ऑफ युटेरस फॉर एम्ब्रियो. लक्षात घ्या, त्याचं फंक्शन आहे प्रोजेस्टेरॉनचं. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ युटेरस फॉर एम्ब्रियो म्हणजे इथे दाखवलंय बघा मी, हा जो युटेरस आहे त्या युटेरस मधली जी इनर वॉल आहे, ती इनर वॉल तुमची जी आहे, इनर वॉल, ठीक आहे, तर ती प्रिपेअर होते फॉर एम्ब्रियो. हा तुमचा एम्ब्रियो म्हणजे ज्यावेळेस एक रिलीज होतो आणि फर्टिलायझेशन होतं. एक रिलीज करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो तुमचा ल्युटेनायझिंग हार्मोन. हे जसे मेल गोनॅड्सला तुमचे ऍक्ट होतात बघा, हे जे हार्मोन्स आहेत ना, हे हार्मोन्स LH आणि FSH जसे मेल गोनॅड्स म्हणजे टेस्टिसवर जसे ऍक्ट होतात तसे ओव्हरीजला सुद्धा ऍक्ट होतात, लक्षात घ्या, स्टिम्युलेट करतात. ठीक आहे, हा इथे दाखवलंय बघा, हा LH आणि जो FSH आहे, LH आणि FSH. ठीक आहे, हे जे दोन हार्मोन्स जे आहेत ते दोन हार्मोन्स फिमेल गोनॅड्सवर सुद्धा ऍक्ट होतात, म्हणजे ओव्हरीजला स्टिम्युलेट करतात, जेणेकरून हे तुमचे दोन हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजे, दॅट इज एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. लक्षात घ्या. ओके, सो ल्युटेनायझिंग हार्मोन जो आहे तो एक रिलीज करतो आणि आफ्टर फर्टिलायझेशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, आणि तो एम्ब्रियो ह्या युटेरस वॉलला, जस्ट युटेरस वॉलच्या तिथे येतो फॉर द नरिशमेंट. एम्ब्रियोची नरिशमेंट प्रॉपर व्हायचं असेल तर प्रिपरेशन ऑफ युटेरस होणं महत्वाचं आहे. ओके, आणि ते काम जे कोण करणार आहे, दॅट इज प्रोजेस्टेरॉन हार्मोन, व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके,
तर ते फंक्शन इथं सांगितलेलं आहे. आणि दुसरं फंक्शन म्हणजे जो तुमचा एस्ट्रोजेन आहे त्याच्यामध्ये फिमेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर तुमचे डेव्हलप होतात. ओके, त्याच्यामध्ये ग्रोथ ऑफ ब्रिस्ट आहे. देन सेकंड थिंग मेन्स्ट्रुअल सायकल. थर्ड थिंग pubic hair. Okay, so these are nothing but what the function of this estrogen hormone in female gonads. Okay, so this is all about gonads. Thank you.